हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती. ज्योतीकडून पाकिस्तानबद्दल गुणगान. भारतासाठी अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणाऱ्यांबाबत पाकिस्तानच्या ISI कडून ज्योतीकडे विचारणा. व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्यानं पर्दाफाश. पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचा आमिष. गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा. तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन. गद्दार यामीनची माहिती. अटक करण्यात आलेला हेर नोमानच्या मोबाईलमध्ये 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर्स. तर देवेंद्र सिंह ढिल्लोकडे पाकिस्तानच्या विक्कीकडून भारतीय सिमची मागणी. शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा. परदेश दौऱ्यावरती जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन. ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवरती भाजपकडून टीकेचा स्ट्राईक. आसिम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा फोटो. तर मंत्री गिरिराज यांच्याकडून चीनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदरशामध्ये शिकवणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. मदरशांच्या पाठ्यपुस्तकात ऑपरेशन सिंदूरचा धडा. उघड नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद. राजभवनामध्ये शपथविधी संपन्न. कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. 70,000 कोटींची गुंतवणूक. झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या नंतर होर्डिंग कोसळलं. 7 ते 8 दुचाकींचं मोठं नुकसान. पुणे नगर मार्गावरच्या वाघोली जवळची घटना. पुणे कोल्हापूरसह राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. तर पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन. 86व्या वर्षी पुण्यातल्या घरी घेतला अखेरचा श्वास. शासकीय इतमामात उद्या अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.